राजे भडकतात त्यामुळे शांतता पाळा। जय श्रीराम। लाईट कशी आली बघा। आज सुंदर असा योग आहे। हिंदू व्यवसाय बंधू सांगली यांच्या वतीने, हिंदू एकता यांच्या वतीने आज एक मेळावा आयोजित केला। त्या मेळाव्याला उपस्थित असलेले हिंदू गर्जना असं त्या मेळाव्याचं नाव आहे। आपल्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे साहेब ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते आपले आमदार नितीन राजे शिंदे, माजी आमदार दिनकर दादा पाटील, भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, गीताताई केळकर, शिवसेना जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे, ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन काका सारडा, माजी महापौर श्रीताई खोत, माजी उपमहापौर युवराज कोरेकर, माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीतांजली ताई, जेवढी नावं लिहून दिली तेवढी वाचली। आता जे राहिले असतील त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे हृदयात आहे त्याला चालना देण्यासाठी, त्याला जागृत करण्यासाठी हा मेळावा निश्चितच उपयोग पडेल। मी काही जास्त बोलणार नाही, पण थोडंसं दुःख मानेल। कधी कधी राणेसाहेब असं वाटतं सभागृहामध्ये की एक दिवस इथं मराठी माणूस राहायचा, सभापतीपासून ते 288 असंच घडलं तर पुढे काय करायचं, एक दिवस तो येण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळं आपल्याला कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे। तुम्ही जे म्हणता त्याच्याबरोबर आम्ही सगळी जनता तुमच्या बरोबर आहे, त्यामुळे जनता मागणी विधानसभा झाली, लोकसभेला आपल्याला निसटता विजय गेला, थोडंसं पराजय झालो, काही पर्सेंटमध्ये मतदान कमी पडलं आपल्याला। पण ज्या वेळेला विधानसभा चालू झाली त्यावेळी पटक येतो पटक ये, एक साथ रहोगे तर टिकोगे ह्या नाऱ्यावरती सगळा हिंदू जागृत झाला आणि विधानसभेचा रिझल्ट भरभराटीने भरला। हे हिंदूमध्ये ताकद। आज आम्ही सभागृहात होतो, राणेसाहेब पण असता, आम्ही होतो सभागृहात, एवढीच गल्ली राहिली आपण त्यांच्यासाठी, बाकी सगळं सभागृह आमचं आहे का नाही? म्हणून ते पण येतात जातात बसतात, काय बोलायला चान्स नाही, विरोध पक्ष नेता नाही, काय नाही काय नाही, ही परिस्थिती झाली। ज्याने साथ दिली त्याचा कार्यक्रम होणार आणि आम्ही सभागृहात कार्यक्रम करणार, त्याबद्दल चिंता नाही। त्यामुळे निश्चितच हे जरुरी आहे। आता मग अशी घोषणा देताना हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा दिली आहे, पाऊल टाकावे त्या दृष्टिकोनातून, आणि केंद्र पाऊल टाकायला लागले। त्यामुळे हिंदू राष्ट्र झालं तर मग काही चिंता नाही। पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत, आता त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे। आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे असं समजू नका तुम्ही। हिंदू चांभार म्हणून ओळखत आम्हाला, त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत। राजे हे पण असं त्यामुळे आम्ही मागे नाही, आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आम्ही, बरोबर का? आणि 4 वेळा आम्ही घेणार चौकार मारलाय, मग अशी तुम्ही हाडरी झाली म्हणला, चुकीचं म्हणला, पण तिथं चौकार मारलाय आम्ही निवेदनमधून। त्यामुळं असं नाहीये, पण जिथं आम्हाला ठोकायचं त्याला ठोकणार, जिथं रुजवायचं तिथं रुजवणार, आणि आम्ही आपल्या बरोबर आपली साथ देणार, त्याबद्दल शंका नाहीये। मी काय जास्त वेळ घेणार नाही। एवढ्या मोठ्या संख्येनं आपण एकदम हिंदू जागृत करून आपण सगळे उपस्थित राहिलात आणि साहेबांचं स्वागत करण्यासाठी हिंदू मारायला, त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि आम्हाला बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो। जय जय महाराष्ट्र।